आपले रणजितराव सरकारी अधिकारी आहेत ना, त्यामुळे ह्या लोकांची कसली कसली कामं असतात परवान्याची. त्यांचं म्हणणं असतं आम्ही त्यांची रद्दबदली करावी त्यांच्याजवळ. ज्योतिबराया सांग बोला तुझ्या नावाने चांगलं होते. शेटिंग फिक्स होते रे बाबा. सामंत हा हॅलो हा नानासाहेबांनी नंबर देता तुमचा. माय सेल्फ पंजाबराव सरकार, फादर इन लॉ ऑफ ACP रणजित ढाले पाटील. हा काय इंग्रजी कसं आहे तुमचं? मेन्शन नॉट आम्ही मराठीतनं बोलू ना. हा तर रणजितराव आमचे जावई आहेत. आमची धाकटी पोरगी त्यांना दिली आहे. नाही आता नमस्कार चमत्कार करण्यात वेळ घालू नका. हा आता मुद्द्याचं असं की परमिट बिरमिटची अशी महत्वाची कामं म्हणजे आमचे नाना म्हणजे कारभारी हे असले करत नसतात. ते बाहेरची करत असतात किडूक मिडूक. तर अशी महत्वाची कामं आमच्यासारखी विश्वासातली माणसं करत असतात. नाही आता पाल्लाळ बिल्लाळ लावत बसू नका आणि फोनवर बी बोलू नका. आंबेगाव बसस्टॉपच्या शेजारी AC हॉटेल आहे. उद्या आहे तिथे. AC मध्ये बसू आणि कामाचं बोलू काय. आणि एक लक्षात घ्या, माय टाइम इज मनी. हा त्यामुळे वेळेवर यायचं आणि काम करून घ्यायचं. हा चला फोन ठेवा. डॅडी अहो हे तर कुठलं काम तुमचं? संजय तुला तुझा डॅडी म्हणजे काय मामूली माणूस वाटला वे? अरे आपले काम कॉन्स्टंट चालू असतात. अगं लय डिमांड आहे तुझ्या डॅडींना मार्केटमध्ये. आणि कसं आहे वाघ थोडा खर्चटला म्हणून झेपा मारायचं थोडा सोडतोय. हा तेव्हा आम्ही बसून राहणार यातलं नाही. हा पण तुमची तब्येत बरी नाही म्हणून तुम्ही इथे राहताय ना हो. संजय तुला माहित नसतं तरी एक गोष्ट खुट्ट लक्षात ठेव. खोटं बोलणाऱ्यांनी जगाला विश्वास ठेवा लावायचा, आपल्या खोट्यावर स्वतःला नाही. अगं तुला एवढ्या मोठ्या घरात दिली आहे, आनंद घे. कशाला छोट्या छोट्या गोष्टी आपलं दीडकना खुपसून आमचा टाइम वेस्ट करते. हा आम्ही खानदानी माणसं आहेत, गप बसून राहणाऱ्यातले नाही. आणि मग आईला काय सांगणार तुम्ही? तिला काय सांगायचंय? आजवर केव्हा सांगितलं होतं तेव्हा आता सांगायचंय. आधीच वातावरणाचा 360 किलो भार तिच्या भस्कट डोक्यावर असतो आणि आणखी छटाकचा कशाला भार? आओ डॅडी हो बाई तुम्ही इथंच आहे वे? काय आहो कुठं होते तुम्ही? मला वाटलं तुम्ही बाहेरच आहे म्हणून समधीकडे शोधून आली. जीवाला नुसता घोर लागला होता माझ्या. कल्याणी दिसलो ना आम्ही तुला? वय हा मग बोल ना काय बोलायचं ते. मी काय म्हणत होती, आपण जाऊ आपल्या घरला. हे असं जावई माणसाच्या घरी खानदानी माणसाने. संजय बघितलंस का तुझ्या आईच्या डोसक्याच्या रिकामी आहोत. अगं बाई केवळ आणि केवळ तुझ्यासाठी तर आम्ही छात्रावर दगड ठेवून राहिलोय. आणि आता तूच आम्हाला खानदानीपणा शिकव. हे बघ पोरीच्या घरात पाणी पिणं बी आमच्या इतमामात बसत नाही. पण हा सगळा मान मारा बाजूला ठेवून केवळ तुझ्यासाठी आम्ही राहिलो इथं. संजय जरा डांबर लाव तुझ्या आईच्या टकोऱ्याला. अक्कल पार वाहत चालली. समजूत काढ तुझ्या आईची. आलोच आम्ही शतपावली करून. कुमारी संजीवनी प्रथम वाढदिवस 18 सप्टेंबर 2003.
साक्षात रणजित ढाले पाटील साहेब. वहिनी वाटते राया गोजमगुंडेकडून श्री व सौ ढाले पाटलांना बिलेटेड हॅपी मॅरेजच्या आभाळ भरून शुभेच्छा. प्रथम वाढदिवस 18 सप्टेंबर 2003. या पंजानी माती खाल्ली का आमचा हिसाब चुकतोय. हिसाबात एक कमी कसा काय. राजश्री काय झालं. आईसाहेब कधी आलात. कसा झाला तुमचा सदिच्छा दौरा. कोल्हापूर साईडला गेला होतात ना. सदिच्छा दौरा. उगं विचारायचं म्हणून काही विचारू नका राजश्री. नाही तसं नाही ते पाण्यात पाय घालून बसलाय ना दमला असाल म्हणून काळजीपोटी विचारलो बाकी काही नाही. राजश्री आम्ही काही 4-6-8 दिवसासाठी गेलो नव्हतो. आणि कोल्हापूर काय अमेरिकेत नाही. 5-50 किलोमीटरवर आहे. रस्ता पण चांगलाच आहे. उगाच काहीतरी विचारायचं म्हणून विचारू नका. काही महत्त्वाचं काम असेल तुमचं तर उद्या बोलू. आता आम्हाला जरा आराम करणं मस्ट आहे. घार उडाली आकाशी चित्त तिचं घरापाशी. जाणारच होत आईसाहेब. नाही पण काही गोष्टी तुमच्या कानावर घालायच्या आहेत. बोलू का. काय बेबी मावशीने काही आगळीक केली आहे का. नाही 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 असं कुणाबद्दल काही बोलायचं नाहीये. आपल्या घराबद्दलच बोलायचंय. घरातली एक मोठी सून म्हणून. नमनाला गडाभर तेल ओतू नका. जे काय महत्वाचं आहे ते स्पष्टपणे बोला. बोलतो आईसाहेब. आज आपल्या या ढाले पाटील घरात कौटुंबिक स्नेहसंमेलनाचा अगदी जंगी कार्यक्रम झाला बरं का. साग्र संगीत, स्पेशल आमटी काय, तव्यावरच्या गरम गरम भाकऱ्या काय, खाट खूट एकदम जंगी बेत बघा. अहो नुसत्या वासानं सुजित भाऊजी आले होते तर जेवायला. सुजितराव कसे काय आले अचानक. हा आम्हाला पण तोच प्रश्न पडला. रणजित भाऊजींच्या परमपूज्य सासूबाईंनी स्वयंपाक केलाय मग ते येणारच की जेवायला. काय म्हणालात तुम्ही. रणजितरावांच्या सासूबाई. हा मग तेच तर सांगायला लागलोय. ढाले पाटलांच्या स्वयंपाकघरामध्ये परक्या माणसाचं पाऊल पडलंच कसं. आता तुमच्या माघारी हे काम कोण करणार. बेबी. हा त्या तर होत्याच पण जोडीला त्यांचं ते शेपूट पण होतं. आमच्या लाडक्या धाकट्या जाऊबाई त्या पण होत्या. आता घरातल्या 2-2 बायकांची परमिशन आहे म्हणल्यावर तुमच्या विहीन बाईंचा फावणारच की. गेल्या तडक स्वयंपाकघरात सगळा स्वयंपाक केला. अहो सुजित भाऊजींनी तर आमटी पार वरापली, पोट भर जेवले. आणि काय म्हणाले माहितीये का. म्हणाले आई साहेबांनी रोज असा स्वयंपाक केला ना तर आम्ही इथंच राहू बघा. आम्हाला सहनच नाही झालो. आम्ही बोललो अहो भाऊजी असं कसं काय बोलताय तुम्ही. तर मलाच ओरडले. वचा वचा बोलले आम्हाला. एक वेळा आम्ही आमचा अपमान सहन करू तुम्हाला बोलले होते. आणि तुमच्या विहीनबाईं समोर. अहो शेवटी आईच्या हातचं ते आईच्या हातचं नाही का. त्यांचा तरी काय दोष म्हणा.
आमच्या धाकट्या जाऊबाईंनी त्यांच्या आईला परमिशन दिली नसती ना तर त्यांनी स्वयंपाकच केला नसता आणि मग सुजित भाऊजी जेवायला चालले नसते आणि तुमचा अपमान पण झाला नसता. हा झालंय का तुमचं? आता जिभेला जरा आराम द्या. काय जीभ दुखायला लागली तर हाताने चेपता येत नाही, पाण्याने शेकता येत नाही. तोंड बंद करून तिला आराम देणं मस्त आहे. हां, या आता तुम्ही. आता लग्न मिस झालं म्हणून काय झालं? आम्ही काय मिस करणार आहे का काय? हा? संजू, काय झालं? झोप येत नाही का? अहो नाही, असं काही नाहीये. आत्ताच जाग आली थोडी. संजू, काहीतरी बिनसलंय नक्की. मी सकाळपासून नोटीस करतोय तुझं चित्त थाऱ्यावर नाहीये. जवळजवळ मूड ऑफ आहे तुझा. म्हणजे दुपारी पोलीस स्टेशनला आली त्यावेळेसही विचारायचं अर्धवट राहून गेलं. काही झालंय का? कुणी काही बोललं? तब्येत खराब आहे का? नाही अहो, तसं काय बी नाही बघा. संजू, तुझा चेहरा वाचता येतो मला. तो खोटं नाही बोलत माझ्याशी. तू आत्ताही मला सांगणार नाहीयेस का? तू अशी गप्प गप्प बसलीस तर मी नवरा म्हणून काय समजायचंय? संजू, माझं काही चुकतंय का? संजू, तसं काही असेल तर प्लीज निसंकोचपणे मला सांग. मी माझी चूक नक्की सुधारेन. तुमची काय बी चूक नाही होते आत. पण आता आमच्या डॅडींनी जो घोळ घातलाय, कसं सांगू मी तुम्हाला? संजू, संजू, मी आधी कधीच प्रेम केलं नाहीये. प्रेम केल्यावर काय करतात किंवा कसं वागायला हवं याचा काहीच अनुभव नाहीये. संजू, माझ्याकडून काही चुकत असेल तर खरंच सॉरी. अहो अहो, तुमची काही पण चूक नाहीये बघा. आणि प्रेमात कसं पडावं त्याचे काही कोर्स बिर्स असेल तर मला काय आयडिया नाही त्याची. पण काही अनुभव नसताना पण प्रेम कसं करावं याची चालती फिरती युनिव्हर्सिटी आहे माझ्या समोर. अरे बापरे, मी आणि युनिव्हर्सिटी? तू म्हणतेस तर असे नाही, पण मला माझ्या गुरुने जे आणि जसं प्रेम करायला शिकवलंय तसंच मी फॉलो करतो. गुरूंची विद्या गुरूंलाच देतोय. पण तरी सुद्धा माझ्या गुरुने मला जसं शिकवलंय तसं त्यांच्यासारखं, त्यांच्या इतकं मला प्रेम जमत नाहीये. पण माझ्या गुरुने आज ठरवलं काहीतरी नवीन शिकवायचं, तर कदाचित थोडी प्रगती होईलही.
काल म्हणे तुमच्या मातोश्रीने स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाक केला. मग आता असं करा संजीवनी, तुमच्या हातानेच तुम्ही सगळ्या नोकऱ्यांना 2-2 महिन्याचा पगार देऊन टाका आणि तत्काळ कामावरनं काढून टाका. अहो सासूबाई नको. नाही म्हणजे अहो त्यांच्या पोटावर पाय येईल की. नोकरांच्या पोटावरचा पाय दिसतोय आणि ढाले पाटलांच्या घराच्या इब्रतीवरचा डाग दिसत नाही होय. असं काय झालं होतं? नेहमीप्रमाणे सर्वेशचं बोट कापलं होतं का हात मोडला होता? असं काय घडलं होतं की ढाले पाटलांच्या घरात पाहुणे मंडळींना, ते वीणबाईंना स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाक करावा लागला? हां, या कल्याणीबाई, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. असू दे. आता 100 वर्ष आयुष्य म्हटल्यावर एवढ्या मोठ्या आयुष्यात कसं जगायचं, कसं वागायचं हे शिकणं आता तरी मस्ट आहे. तुम्ही बघितलंच असेल, सर्वेश, दत्तू काका, मंगेश, सुनीता, शैला ही सगळी कोण आहेत? संजीवनीने सांगितलं नाही का तुम्हाला? नाही म्हणजे हे ढाले पाटलांच्या घरातले नोकर आहेत. त्यांना घरातली कामं करण्याचाच पगार मिळतो. आमच्या तर फार मनात होतं बरं का, सगळ्यांना युनिफॉर्म द्यावा, गणवेश. पण नंतर म्हटलं हॉटेलचा फील येईल घराला. पण आता वाटतंय युनिफॉर्म द्यायला पाहिजे होता. म्हणजे काही दिवस आलेले पाहुणे आणि घरातली नोकर मंडळी याच्यातला फरक ठळकपणे कळला असता. अहो सासूबाई नाही म्हणजे आईची चूक. असं म्हणालो का मी? हां, असं म्हणालो आम्ही? तर वीणबाई, काल तुम्ही किचनमध्ये गेलात, त्यावेळेला कुणी बाहेरचं आलं असतं तर किती गैरसमज झाला असता. त्यांना वाटलं असतं आम्ही नवीन स्वयंपाकाला बाई ठेवली. तुमचं पाककौशल्य अप्रतिम आहेच, ऐकलंय आम्ही. रणजितना तुमच्या हातचं जेवण फार आवडतं. आता सुजितराव सुद्धा फॅन झाले असतील तुमचे. काय कल्याणीबाई, आपल्याकडे एखादी अमूल्य गोष्ट असेल तर ती जपून ठेवणं मस्त असतं. आता काही दिवसांनी म्हणजे लवकरच तुम्ही पानबुंद्याला आपल्या घरी जाल. तिथे तुमचं घर, तुमचं किचन, तुमचा गॅस, तुमचा ओटा, तुमचे हात. तुम्हाला काय हवे ते पदार्थ करा आणि गाव जेवण द्या, पण आमच्या इथं नको. संजीवनी, तुम्ही तुमच्या आईला सांगितलं नाही वाटतं? आम्ही तुम्हाला सुद्धा किचनमध्ये जाऊ देत नाही. लक्षात आहे ना तुमच्या? असं वाटत नाही? तुम्ही एक काम करा, या घरात नोकर माणसाव्यतिरिक्त कुणी स्वयंपाक करणार नाही हे वाक्य 200 वेळा एका वहीत लिहून काढा. असं शिकवलं तर शिकतील ना या? नाही, तुम्ही आई आहात त्यांच्या म्हणून विचारलं, कारण हे शिकणं मस्त आहे. संजीवनी, तुमची नोकर ठेवण्याची ऐपत नसेल, पण ढाले पाटलांच्या घरात बायका नोकऱ्यांची कामं करत नाही. कल्याणीबाई, तुम्हाला हे कळणं मस्त आहे. इथनं पुढं नाही व्हायचं असं.
सावकाश. आमच्या आधाराला आलात तुम्ही, आम्हाला आधार देण्याचा प्रयत्न करू नका. चालू दे तुमची प्रार्थना. कुणाच्या प्रार्थनेत डिस्टर्ब करू नये असं आम्हाला शिकवलंय. संजू, बरं झालं आलीस. मला तुझ्याशी महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. मामा सांगत होते मामी इथून जाण्याचा हट्ट करतायत. मामा सांगत होते मामी या धक्क्यातून पुरत्या सावरल्या नाहीयेत. रात्री त्यांना वाईट स्वप्न वगैरे पडतायत, धाप लागते. पण साहजिक आहे, इतकं काडी काडी जमा करून उभं केलेलं घर कोणी लुटून नेलं, नवऱ्यावर जीव गेला, हल्ला केला, तर कोणालाही भीती वाटणारच ना. आणि मला वाटतं त्यांनी अशा परिस्थितीत इथेच राहणं जास्त सोयीस्कर आहे. आता तुम्हाला कसं सांगू, त्यांनी इथं न राहणंच सोयीस्कर आहे बघा. आणि मामी काही केले ऐकत नाहीये. उगाच मी त्यांना जाऊन सांगायला गेलो तर ते अजून ऑकवर्ड होतील. त्यापेक्षा तूच त्यांच्याशी जाऊन बोल आणि त्यांना अजून काही दिवस इथे राहण्यासाठी कन्व्हिन्स कर. आणि मला माहिती आहे तू हे करू शकशील. बरं चल, मी निघू. बाय. हे आपल्याला आवडलंय. हा, बाकी काय म्हणणार हो, पण आपल्याला हे काय आवडलं ना, बिल तुम्ही भरलं. हा, अहो खानदानी माणूस आहे, असं फेवर घेत नाही कोणाकडनं. अहो खानदानी माणसाची सेवा करण्याचा मोका मी कसा जाऊ देईल. बरोबर आहे तुमचं, पण मी काय म्हणतो, प्लीज, इट्स नॉट अ बिग डील. हा, या 50,000 आहेत. किती? 50,000. नाव काय म्हणलं तुमचं? रत्नाकर सामंत. सामंत. सामंत, एवढी तर टीप आम्ही वेटरच्या ताटात टाकतो. आणि काय सामंत, तुम्हाला लिकरचं परमिट पाहिजे. बाहेर रेट काय चालू आहे माहिती आहे ना, 15 ते 20 लाख नगद. हा, म्हणजे आम्ही परमिट काढून द्यायचं आणि तुम्ही करोडोनी छापणार आणि आमच्या हातात किती टिकवणार? 50,000ची गिन्या. हे घ्या तुमचे पैसे आणि सुटा कडकडनं. करुणाकर सामंत. रत्नाकर सामंत. आणि तुम्ही प्लीज रागावू नका हो. हे बघा, हे तुम्ही फक्त टोकन समजा. तुम्ही फक्त ACP ढाले पाटील यांच्याकडून नो ऑब्जेक्शन मिळवून द्या. हो, तुम्ही म्हणाल तितकी रक्कम तुम्हाला मिळेल. मिळेल ना? हा ना. मग कसे ACP रणजित ढाले पाटील जनतेसाठी, अहो आमच्यासाठी रणजित जावई. आणि जावई पोरासारखा असतो. अहो आम्हाला सांगतो एवढा रिस्पेक्ट आहे, टू मच रिस्पेक्ट. आम्ही जिथं म्हणू तिथं सही करतील, डोळे झाकून. हा, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. फक्त उरलेले पाठवून द्या. हा, काम झालं की बाकीचे मिळतीलच तुम्हाला. बाकीचे डॉक्युमेंट्स मी पाठवायची व्यवस्था करतो. हा, चालतंय की. हा, चला. डॅडी कुठे गेलते? ऐका आता. कसं आहे बाळा, तसं घरातून बाहेर पडणाऱ्याला विचारत नाही ना कुठं चाललात म्हणून, सेम तसंच बाहेरून घरात येणाऱ्याला पण विचारत नाही कुठून आला म्हणून. बर, तरी पण तुला एक इन्फॉर्मेशन म्हणून सांगतो. काल तुझ्या समोरच जी मीटिंग फिक्स केली ना, तीच करून आलतो. बरं मला सांग, तुझी आई कुठे गेली? लई भूक लागली.
तुमचा तो दीड दमडेचा नौकर, काय त्याचं नाव? सर्वेश नाव आहे त्याचं. हा तोच दीड दमडेचा सर्वेश. मी त्याला बोलवलं तर येतच नाही, पण तुझ्या आईने बोलवलं तर काय पाहिजे काकी, काय पाहिजे काकी असं करत येतो. तेव्हा खायला पाहिजे असेल तर आधी कल्याणीला शोधावं लागतं. कुठे गेली ती कल्याणी? हळू की जरा. हा हा बरं, मला वाटलं की कल्याणी. बरं, मीच बघून येतो. हॅलो, नमस्कार. वळिकला का आवाज? कोण बोलतंय? राया गोजम गुंडे, नावाप्रमाणे सॉफ्ट माणूस. मग आईला कुठे गेली ही कल्याणी? कुठे गेली तुझी आई? फोनवर आहे बाई. कोणाचा फोन आहे? हा जावे बापू, कोण? राया गोजम गुंडेचा फोन आहे. काय? हॅलो हॅलो हॅलो. कोणाचा? राया गोजम गुंडे. हॅलो. फोन ठेवला वाटत. डॅडी, एवढे पैसे? अहो, कुणाचे पैसे? ते तुमच्याकडे कुठून आले एवढे पैसे? बरं ते सोड. त्या गंजक्याचा फोन तुझ्या फोनवर कसा आला? नाही 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 नाही, तुमची मीटिंग, फोन, हे सगळं काय चाललंय? कोणाचे पैसे आहेत? मला सगळं खरं खरं सांगा बरं तुम्ही डॅडी. आधी आम्ही विचारलंय तेव्हा आम्हाला सांग, ते दीड दमडीचं बेनं तुला फोन का करते? हा, आणि तुझा पर्सनल नंबर त्याच्याकडे गेला कसा? फोन. हॅलो हॅलो हॅलो. फोन अगोदरच कट झाला. ते सगळं जाऊ दे, तुम्ही मला आधी सांगा हे सगळं काय प्रकरण आहे डॅडी? आधी आम्ही विचारलेल्या प्रश्नाचं करेक्ट मध्ये उत्तर द्यायचं. तुझा पर्सनल नंबर त्या दीड दमडीच्या रायाकडे गेलाच कसा? ते मला कसं माहिती त्याच्याकडे माझा नंबर कुठून आला ते? तुम्ही मला सांगा हे सगळं काय प्रकरण आहे? अच्छा, म्हणजे आता तू तोंडवर करून मला विचारणार म्हण की? तुम्हाला हवा असेल ना तर मी तोंडावर पदर ठेवून मान खाली घालून विचारते तुम्हाला, पण मला काय आहे ते खरं खरं सांगा डॅडी. पोरी, सेंटिमेंटल व्हायचं काही कारण नाही. हा, आणि काय काय एवढे पैसे लावले? हा, एवढी चिल्लर तर दारावर आलेल्या भिकाऱ्याच्या कटोऱ्यात टाकायचो आम्ही एके काळी. मागचं नाही, मला आत्ताच सांगा डॅडी. ते आम्ही या प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधेल नाही आहोत. तरी पण ॲज अ फादर म्हणून आम्ही सांगतो की ते आमचं एक जमिनीचं डील झालं होतं, त्याचे पैसे. कसलं डील? ते एका आणलेल्या जमिनीच्या व्यवहाराचं होतं, ते निस्तरलं आम्ही. त्याचं पेमेंट आहे. आणि इंचे मिंचे 50,000 रुपये आहेत. तुला ते बोललो होतो ना सुभानराव झगडेचं? कोण? माझं कोणी काही ध्यानात नाहीये. अगं त्यो विसरले वाटतं. अगं तुझ्या त्या नालायक बहिणीच्या शिक्षणासाठी ज्याच्याकडनं कर्ज घेतलं होतं ना, त्याच्या कर्ज फेडीसाठी तर जोडाजोडी चालू आहे ना सगळी. आणि पैसे कमवण्यात तुझ्या बापा इतकं टकुरं चालतोय कोणाचं? अगं पोरी, पैसे कमवणं म्हणजे तुझ्या आईसारखं घरात बसून नुसतं खाटकूट करून 4 भाकऱ्या पडवणं इतकं सोपं नाहीये. डॅडी, उगा आईचा अपमान करायची काही एक गरज नाहीये बरं. राहिलं मग आम्ही तुमच्या आईला डोक्यावर घेऊन नाचतो. झालं समाधान? बर, आजच्या तुझा नंबर बदलायचा. त्या गंजक्या रायाचा परत फोन तुझ्या नंबरवर येता कामा नाही. का? मी कशाला माझा नंबर बदलू? हे बघ, फालतूचा वाद नकोय. आम्ही बोललो, विषय संपला.
आणि तसं पण तुझा नंबर असणार कोणाकडे? एक तुझ्या घरच्यांकडे आणि आमच्याकडे आणि त्या अडग्या मोनीकडे. अहो डेटी, पण हा आत्ताचा नंबर पण तेवढ्याच लोकांकडे होता की नाही? तरी पण त्या माणसानं शोधून काढलाच ना. मग नवीन नंबर पण नाही शोधून काढणार कशावरनं? आम्ही सांगितलं तेवढंच करायचं. आम्ही तुझ्या भल्याच सांगतोय. भल्याच्या. आणि तुम्ही काही करू नका आता. जे काय करायचं असेल ना ते मी करते. आधीच तुमचं निस्तरता नाके नऊ आलेत आणि ते सगळं मलाच निस्तरावं लागते. त्यात आणखीन एक भर त्या राया गोजमगुंडीची. साहेब साहेब, एक वाईट बातमी आहे. सांगा मग. तुम्ही राऊंडवर गेला होता ना, तेव्हा पानबुंदेच्या इन्स्पेक्टरचा फोन आलता. तुमचा मोबाईल लागत नव्हता म्हणत होता. मोबाईल लागला नाही ही वाईट बातमी. नाही, मोबाईल न लागणे वाईट बातमी नाही आहे. वाईट बातमी त्याच्या पुढं आहे. म्हणजे साहेब, आज दगडूला पोलीस उचलणार होते ना तिथले. मग उचलताना काय प्रॉब्लेम आला? साहेब, उचलण्याच्या आधीच गडबड झाली. तो दगड्या आधीच उडून झाला. लई शोधाशोध केली पोलिसांनी, पण दगड्या काय गावला नाही. चिरकुट दगडू. शार्प निघाला. त्याला कदाचित टीप लागली असणार कोणाकोणतरी. साहेब, तो दगड्या एवढ्यात बॉर्डर क्रॉस करून कर्नाटकात गेला बी असेल. नेव्हर एव्हर अंडर एस्टिमेट एनीबडी. आपलंच चुकलं. चिरकुट समजलो आणि नाका घालून पळाला. साहेब, एक सुचवू का? नाही म्हणजे CCTV फुटेजमध्ये त्याची गाडी, घोडा, काहीतरी नंबर आपल्याला सापडेल की, त्यावरून त्याला पकडता येणार नाही? मी स्वतः चेक केलंय. त्या फुटेजेसमध्ये कुठलीच गाडी, कुठलाच नंबर नाहीये. आणि आता तो काही सहजासहजी हाती लागणार नाही. डॅम इट. हॅलो. लय वेळ करता बाबा तुम्ही फोन उचलायला. राया बोलतोय. राया गोजमगुंडे, नावाप्रमाणे सॉफ्ट माणूस. तुम्ही मगाशी वेगळ्या नंबरवरनं फोन केलता ना? अहो ताई, आम्ही डाले पाटलांनी एवढे नसू बर का श्रीमंत, पण ड्युएल सिमचा फोन परवडतो की आम्हाला. आणि आम्हाला काय वाटलं, आमचा आधीचा नंबर तुम्ही ब्लॉक बिक केला का काय, म्हणून आम्ही दुसऱ्या नंबरवरनं फोन लावला. आणि हो, नंबर जरी दुसरा असला ना तरी माणूस तोच आहे.
नावाप्रमाणे सॉप. तुम्हाला काय बोलायचंय ते बोला आणि ठेवा पटकन फोन. बाबो, तुम्ही खवळला का काय? हो ताई, तुम्ही तुमच्या मिस्टरांना सांगितलं का नाही? मिस्टर राया गोजम गुंडे भेटले होते. मिस्टर राया गोजम गुंडे शेड्स देअर रिगार्ड्स. कसं आहे पुरी? हा, पुरीच. मोठ्यांचे आशीर्वाद असलेलं चांगलं असतंय, संकट येत नाही. हे बघा मी डोसक्यात काय कॅन्डा ठेवून फिरतात काय तुम्ही? हा, एवढ्या तेवढ्या गोष्टींवरनं गरम होत आहे. अहो, ते चांगलं नसतंय. कसं आहे, आता आम्ही एवढं सॉफ्ट बोलतोय तुमच्याशी. खरं तर आहे ना, आम्ही तुम्हाला आव जावं मानायची बी काय गरज नाही. तुम्ही आमच्या दोस्ताची लेक आहे. आता आमच्या दोस्ताची लेक म्हणजे आमचीच लेक नाही का? तुम्हाला हे बी माहिती नसेल, तुमच्या डॅडीनी सांगितलंय नाही काय माहित नाही. तुमच्या फर्स्ट हॅपी बर्थडेला केक खायला हा सॉफ्ट माणूस हजर होता. अहो, आंबे नाही पाडत, काळ्या शपथ. चला, पुराव्यानिशी साबित करतो. हं, वाजली का घंटी? टिंग टिंग. पुरावा पाठवलाय. बेटा, तेव्हा एवढं कुणाला माहिती? ही एवढीशी पोरगी जिला नीट उभी राहता येईना, तिचं पुढं जाऊन लग्न होईल आणि ती मिसेस ACP रणजितराव ढाले पाटील होईल. टिंग 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 टिंग. पुण्यांदा घंटी वाजली का? कुमारी संजीवनी प्रथम वाढदिवस 18 सप्टेंबर 2003. बघितला का फोटो? ए पुरी, फोटो बघितला का? आम्हाला एक प्रश्न पडलाय, सॉफ्टली विचारतो. 2003 ला तुमचा फर्स्ट हॅपी बर्थडे झाला, त्याला आम्ही स्वतः हजर होतो. मग तुमचं आत्ताचं वय काय? डॅडी, त्या राया गोजम गुंडेला सगळं कळलंय. त्या दीड दमडीच्या राया गोजम गुंडेला कळले. त्यानं तुला फोन केला परत? तुला सांगितलं होतं ना नंबर बदल म्हणून? तेव्हा लई चुरू बोललीस, माझं मी बघून घेईन म्हणून. अरे स्वतःला नाही डोसकं तर डॅडी काय सांगतो तरी ऐकायचं. तर डॅडी, उगा माझ्यावर आरडाओरडा करू नका बरं. कधीतरी समोरचं काय बोलतंय ते तरी ऐकून घेत जा. तो आता आपल्याला फाय आहे ना, तो काढा कानातनं आणि मी काय म्हणते ते नीट ऐका. काय झालं संजय? हे बघ, त्यांनी हा फोटो पाठवलाय मला. आणि त्या फोटोच्या मागं लिहिलंय कुमारी संजीवनी.
18 सप्टेंबर 2003 प्रथम वाढदिवस. त्याच्याकडे हा फोटो. ते मला कसं ठाव असणार? आणि आता तो मला विचारतोय तुझं वय काय म्हणून. डॅडी, आता तुम्हीच सांगा मला काय करायचंय मी. हो, आता काय करायचं? थोबाडवर करून वाच. हिच्यामुळे झालंय का सगळं? तुझी जी भिकारडी सवय आहे ना, हा फोटो प्रिंट करून आले की लगेच त्याच्या मागे लिहायचं संजीवनीचा प्रथम वाढदिवस, साजेरीचा शाळेचा पहिला दिवस, ती नारायण पोरगी फॉरेनर निघाली त्याचा पहिला दिवस, 10वीचा रिझल्टचा दिवस. भोगा आता आपल्या कर्माची फळं. कल्याणे, एक गोष्ट नीट ध्यानात ठेव. हे प्रकरण मी व्यवस्थित निस्तरलो होतो, बराबर फिल्डिंग लावली होती. पण आता जर त्या लोकांना खरं कळलं आणि माझ्या पोरीचं आयुष्य बर्बाद झालं तर त्याला फक्त तू आणि तू जबाबदार असशील. मोयला नवऱ्याने एवढं भरभरून दिलं पण स्वतःच्या कर्माने वाटोळं केलं त्याच. डॅडी, अहो काय बोलताय तुम्ही? काय बोलतायत मामासाहेब, आम्हालाही कळू द्यात. काय बोलतायत मामासाहेब, आम्हालाही कळू द्यात. अहो सकाळपासून हेच चालू आहे. मला इथं का आणली, जावयाच्या घरी किती दिवस राहायचं म्हणून. आमच्यासारख्या खानदानी माणसाला काय आनंद आहे का ह्याच्यात? पण तिची तब्येतच अजून सुधारली नाही हो. अहो सकाळपासून डोक्याला एकच भुनभुन, सारखी एकच टेप लावली आहे. तुम्ही मला हितं का आणलं, तुम्ही मला हितं का आणलं, तुम्ही मला हितं का आणलं, तुम्ही मला हितं का आणलं. तो प्रायचित्त म्हणून डोकं फोडून घेऊ बाई तुझ्या पुढं. तरी म्हणले काय बोलताय तुम्ही? आता तुम्हीच सांगा रजतराव, काय करावं माणसं. मामी, आमचं कुठे काही चुकतंय का? मग इतकं परक का समजताय तुम्ही मला, या घराला? अहो तुम्ही तुमच्याच घरी आहात, लेकीच्या नाही लेकाच्या घरी आहात. आणि तुमचा हा लेक तुमची तब्येत पूर्ण सुधारेपर्यंत तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाहीये. आणि जर तुम्ही गेलात तर तुम्ही आम्हाला परक केला असंच मी समजेल. हो. आणि मामासाहेब, आणखी एक महत्वाचं. मला माहिती तुम्ही हे जे काही करताय ते मामींच्या काळजीपोटी करताय. त्यांना कन्व्हिन्स करताना तुमचा तोल जातोय. पण प्लीज, कितीही स्ट्रेसमध्ये असला तरी मामींवर आवाज चढवू नका. मामींशीच काय, इतर कुठल्याही स्त्रीशी या भाषेत किंवा या पट्टीत बोलणं गैरच आहे. आणि ते मला अजिबात सहन होणार नाही. येतो. बस, आता नाही सहन होते मला.
कुठे निघालीस हं? आधी सांगायचं काय सहन होत नाही आणि मग जायचं. डॅडी आता तुम्ही मधी नाही बोलायचा, नाही बोलायचं तुम्ही मधी. हे जे काही झालंय ना ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झालंय. तुम्ही शपथ घातली ना म्हणून मी इकडं रोज जळत असते. पण आता मी माझ्या मनाला जे वाटतं ना तेच करणार आहे, तेच करणार आहे. मी देवासारखा माणूस आहे होतो आणि मी त्याच्याशी खोटं बोलते. तो माणूस माझ्यासाठी त्याच्या आईसोबत, त्याच्या भावासोबत, त्याच्या वहिनीसोबत वाईटपणा घेतोय. माझ्या पाठीशी एकदम खंबीरपणे उभा राहतोय आणि मी हक्क आहे हो त्याला माझ्याबद्दल सगळं खरं जाणून घ्यायचा. आणि मी त्याला तो पण हक्क देत नाहीये. तो माझा पती आहे म्हणून नाही. पण डॅडी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, तुम्ही जो माणूस माझ्यासाठी नवरा म्हणून शोधलाय ना तो लाखात नाही करोडात एक आहे. आता बस, आता लई झालं. आता मी त्यांना सगळं खरं खरं सांगणार आहे. मग त्यांनी माझ्या हाताला धरून मला या घराबाहेर काढलं ना तरी पण चालेल. एकदम राईट टाइम आहे संजय, एकदम राईट टाइम आहे. सगळं खरंच. फक्त एक ध्यानात ठेव, आपले आई डॅडी तुझ्या घरी आश्रयाला आले. तू रणजितरावांना सांगितल्यावर रणजितराव लय चिडतील, तुझ्या हाताला धरून घराबाहेर काढतील. बापाचं सोड ग, तुझ्या लाडक्या आईला हाताला धरून फरफडत बाहेर काढतील ग. आता तर तो माणूस किती मायाने बोलला तुझ्या आईशी. हा, पोरासारखं प्रेम आहे ग, पोरासारखं प्रेम आहे. एक ध्यानात ठेव, ज्याचं प्रेम जास्त ना त्याचा राग बी जास्त असतो. आणि तुझ्यावरचा राग तुझ्या आईवर निघल. बघायचे तुला स्वतःच्या आईचे थेंडवडे निघालेले. मी काय म्हणते संजय, तू कशाला बरी पडते कल्याणी? आपली पोरगी कायद्याने सज्ञ नसली तरी टकुरीन लय हुशार आहे. तिला कळतं चूक काय बरोबर काय. सांग सगळं खरं खरं. सांग सगळं खरं. संजू, रडतीयस? मी पाहिलं की आता तुला रडताना. काय झालं रडायला? अहो ते कुसळ गेलं होतं डोळ्यात. दोन्ही डोळ्यात गेलं होतं वय? हा, खोटं बोलू नकोस हं माझ्याशी संजू. अगं तुझे आई डॅडी तर इथेच आहेत, त्यांची तर आठवण येत नसेल. ताईची आली का? मग हेमंदाजींची, स्वराची, हा, मोनिका सुदाम लठ्ठीची आली असेल. अहो नाही बेबी मावशी, तसं काही नाहीये. रडावं असं वाटलं तर रडू पण नाही शकत का? नाही ग, रडू शकतो की. नाही म्हणजे असंच रडू शकतो, पण त्याच्या मागे काहीतरी कारण असतं, रिझन असतं काहीतरी. असं थोडीच रडू येतं. ते रिझन आत्ता घडलेलं नसेल, काल परवा त्याच्याही आधी कधीतरी घडलं असेल. पण रिझन नसल्याशिवाय रडू येत नाही ग. अहो बेबी मावशी काही नाही, खरंच. असू दे. नाही म्हणजे तुला मला सांगायचं नसेल तर अजिबात सांगू नकोस, आग्रह नाही माझा. पण आपलं जवळचं माणूस असताना
तेव्हा वाटतं की त्याने येऊन ना आपल्याला सगळं सांगावं, म्हणजे असं त्याचं मन असं घडाघडा मोकळं करावं बघ. माणूस जवळचा असला किंवा जवळचा आहे म्हणूनच त्यांनी काय सांगायचं नाही सांगायचं याचा हक्क त्याला त्याचा पाहिजे बघ, आणि त्याला मिळालाच हवा तो हक्क. पण एक लक्षात ठेव, तुला कधी काही लागलं ना तर ही बेबी मावशी इथं तुझ्यासाठी आहे हे कायम ध्यानात ठेवायचं बघ. हं? ए अडके, जा, तुझा फौजदार आलाय, त्याला काही हवं नको ते विचार जा. अरे आज तुम्ही लवकर आलात पोलीस स्टेशन मधनं. काम लवकर संपली बहुतेक. आज कुणी काही वाईट काम केलंच नाही वाटतं, है ना? संजू, मला कळलंय. काय कळलंय? मला सगळं कळलंय संजू. गेले अनेक दिवस तू माझ्याशी नीट बोलत नाहीयेस संजू. आजही मी घरी लवकर आलो, पण आई आणि डॅडींचे इश्यूज झाल्यानंतर तू माझ्याशी न बोलता गच्चीवर जाऊन उभी होतीस. अहो तसं काही नाहीये. संजू, मला माहिती आहे की तू मला कधीच सांगणार नाही, पण मला हे कळून चुकलंय की तू अपसेट आहेस. अहो नाही, तुम्हाला उगाच काहीतरी. तू कितीही नन्नाचा पाडा वाचलास ना तरी मला हे माहितीये की माझं तुझ्याकडे दुर्लक्ष झालंय, होतंय. मला कळतंय इतक्या दिवसात आपण कुठेच फिरायला नाही गेलो किंवा कुठल्या सिनेमालाही नाही गेलो. इतके दिवस मी कशा ना कशात अडकतच गेलो ग. बंदोबस्त आहे, धाडी आहे, केसेस आहेत, हे सगळं जरुरी होतं, आहे सुद्धा. पण या सगळ्यांमध्ये संजू माझं तुझ्याकडे दुर्लक्ष झालं. आणि मला माहिती आहे या सगळ्यामुळे तुला माझा राग आलाय. हे बघ, तुला माझा राग येणं अगदी स्वाभाविक आहे, साहजिक आहे. मला मान्य आहे माझी चूक झाली. अहो तसं काही बी नाहीये, तुम्ही उगाच मनाला लावून घेताय. मनाला लावून घेऊ नको तर काय करू? माझी पूर्वीची संजू मनात जे येईल ते फटकन बोलून मोकळी व्हायची, पण ती इथे आल्यानंतर आतल्यात कुडत बसते किंवा मनातल्या मनात राग ठेवते. असा ढाले पाटलांचा गुण लागलाय तिला. अहो नाही, तुम्ही उगाच पराचा कावळा. संजू, माझं बोलणं अजून झालेलं नाहीये. तर मिसेस ढाले पाटील, मी काय सांगतोय ते नीट आणि स्पष्ट ऐका. हवं तर फौजदारी फरमान समजा. सांगा की. उद्या दुपारी पोलीस स्टेशनला यायचं, पण डबा आणायचा नाही. तू आलीस की माझी सुट्टी, हाफ डे. मग आपण सिनेमाला जाऊ, खरेदीला जाऊ, खायला जाऊ, फिरायला जाऊ, हवं ते करू. अहो हो, पण हे सगळं असं अचानक. हा, मग आपलं कामच असं असतं, आज आत्ता ताबडतोब. चांगलं काम करायचं असलं की फैसला ऑन दी स्पॉट. फुकाच्या चर्चेंना जागाच नको कुठे. बर, चालते की. तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते तुमच्यासाठी. संजू, मी आजवर कोणाकडून कधीही हफ्ता घेतला नाहीये, पण मला तुझ्याकडनं हवाय. अहो जावा तिकडं, तुम्ही थांबा, मी चहा घेऊन येते. मागची एक लढ तर निस्तरावी ना निस्तरावी, तर पुढचा लढतरींचा डाम उभाच. ज्योतिबा राया आमच्यासारख्या खानदानी माणसालाच करत बाप.
मायला ते कमी म्हणून त्या गंजका रायाची भर पडली. त्याला आता संजूच्या वयाचं खुट कळले. ते काय गप बसणार नाही. एक नंबरचं पापी इतर कल्याणी स्वार्थाने डबडबलेलं खर्च कुत्र येते. येणाऱ्या जाण्यावर भुकायचं, दात दाखवायची, लचकी तोडायची, हेच त्याला माहिती. आम्ही आपलं वतन राखावं म्हणून त्याला जवळ बसवलं, दुसरी 2-4 बिस्किटं खाऊ घातली, तर हे बेन आमच्यावरच दात दाखवायला लागले. आंबा माते तूच काढ ग या लेकराला बाहेर. हॅलो, पंजाबराव सरकार, सामंत बोलतोय. कोण सामंत? मायला फोन आहे म्हणून उठसूट नंबर लावत बसायचे का? आणि खानदानी माणसाला ही काय फोन करायची वेळ झाली का? आम्ही नाही ओळखत कुठला सामंत बिमन. अहो पंजाबराव, सकाळी ज्याच्याकडनं तुम्ही 50,000 घेतले तो सामंत बोलतोय. अहो मग असं सांगा ना, रत्नाकर सामंत बोलतोय म्हणून. आम्हाला कसं कळणार? अहो आमच्या एरियात 1742 सामंत आहेत. त्यातलं नेमकं कोणतं आम्ही कसं ओळखणार, नाही का? हा बोला रत्नाकर सामंत. झाल्या का सह्या ACP ढाले पाटलांच्या? हा ते वय वर्क इन प्रोग्रेस आहे. इन प्रोग्रेस म्हणजे? अहो रत्नाकर सामंत, जमिनीत कोय पेरल्या आंब्याच्या पेटे एक्सपोर्ट नाही होत. आलं का ध्यानात? तसंच आहे, अवघड काम जरा येळ काळ बघून करावं लागते. पेशन्स ठेवा जरा, म्हणजे बरं राहील तुम्हाला पण आणि आम्हाला पण, नाही का? आणि आता फोन ठेवा, रात्रीचा आम्ही एवढा वेळ बोलत नाही पारख्या माणसाबरोबर. बरं बरं ठीक आहे, ठेवतो. अहो, आता काय करायचं? देवान दिले ना अक्कल. हा चालवा ना मग तुम्ही सांगा काय करायचं ते. सगळ्यात पहिलं आपण जाऊ हितनं, नको हित असं राहिला. तिकडे काय आहे? तुझ्या बापाचं डबल आहे. तुमच्या पाया पडते मी, ऐका माझं. फार इसकटलेली आहेस बघ कल्याण. तू समोर परिस्थिती काय आहे, तू बोलतेस काय? नॉनसेन्स. कल्याणी नीट ध्यानात ठेव, आत्ताच्या ह्या परिस्थितीत ह्याच घरात राहणं लय गरजेचं आहे. तो राया आपल्या पोरीच्या मागावर आहे, कळलं का? त्यामुळे तिला स्ट्रॉंग बॅकिंगची गरज आहे. अशा परिस्थितीत या घरातून निघून जायचा विचार पण मनात आणायचं नाही, कळलं का? पण आता इथून पुढे हे काम तुम्हाला करावं लागणार आहे. हा डॅडी कुठपर्यंत पुरा पाडणार आहे? हे तिच्या वयाबद्दलचं खोटं आपण अखेरपर्यंत रेटत नेलंच पाहिजे. संजीचं, तुझं, माझं, साजिरीचं, हेमंतरावांचं, त्यांच्या होणाऱ्या बाळाचं, ह्या सगळ्यांचं भवितव्य ह्या एका खोट्यावर अवलंबून आहे, हे पक्क ध्यानात ठेव. आता थोबाड काय बघत बसली? झोपायचं नाही का? चला आलोच आम्ही चेंज करून. गुड मॉर्निंग जावे बापू. व्हेरी गुड मॉर्निंग मामासाहेब. बसा. डॅडी, ती सासूबाईंची खुर्ची आहे, तुम्ही इकडं बसता का? माहिती की मला, हे तर खुर्चीच्या मागे पडलं होतं, ते मी सरकून काढलं. माहिती मला, वहिनी साहेब बसतात ते. आम्ही बसतो ना इथं, हा जावे बापूच्या समोर. ऐकत नाही काय? संजू, तू जातेस असे तर सर्वेशला सांग मामांसाठी चहा आणि नाश्तासाठी.
काय झालं मामासाहेब? काय नाही हो, हे मोठे मोठे नेते चाललेत वैकुंठाला आणि आमचंही वय झालं आता, तर त्यामुळे देशाची काळजी वाटते हो. कसं होणार या देशाचं? तुम्हाला सांगतो, आपला मराठी माणूस लई बारका म्हणजे चिरकुट विचार करतो बघा, त्यामुळे देश मागे राहतो. अहो, माणसाने स्वप्नच बारकुली बारकुली बघितली तर मोठं भवितव्य कसं आकाराला येणार? हा? मामासाहेब, भविष्य असं एका दिवसात थोडीच आकाराला येतं. छोट्या छोट्या असंख्य प्रयत्नानंतर ते घडतं. इनफॅक्ट आपल्याला सगळ्यांना ते घडवायचं असतं. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं, तुमचं म्हणणं पण बरोबर आहे. पण मला काय म्हणायचं माहितीये, आता आपल्याला आपल्या पायावर उभं राहायची वेळ आलेली आहे, नाही का? अहो, हे बघा ना, रेल्वे भरतीचं मॅटर, हा, निव्वळ युजलेस पण आहे. अहो, एक जागा आणि 1000 अर्ज. सांगा बरं मला, आपल्या मराठी माणसाची इथं चुकतं, नोकरीच्या मागे धावत सुटलेत. अहो, वारण्याचं वाघ आहे आपण, हा? कशाला कुणाची गुलामगिरी करत बसायची इंच्या मिंच्याची? मी तर म्हणतो, जिथं लात मारेल तिथं पाणी काढेल अशी उमेद पाहिजे, नाही का? अहो, बिझनेस करायला पाहिजे मराठी माणसाने. अहो, रिस्क घेतल्या बिगर प्रगतीच नाही हो. हा, अहो, माणसाने रोजगारी होण्यापेक्षा रोजगार निर्माण करणारे व्हायला पाहिजे. माणसाने पगारी होण्यापेक्षा 10 लोकांना पगार द्यायला पाहिजे. त्यासाठी बिझनेस करायला पाहिजे. मी तर म्हणतो, आपल्यासारख्या खानदानी माणसाने बिझनेसच करायला पाहिजे. नोकरीत काय आहे? सतत कुणाची तर ती हांजी हांजी करत बसावं लागते. जाऊ बापू, बिझनेसच बेस्ट आहे. अहो पण मामासाहेब, आता आमचा घरचा बिझनेस असूनही मी नोकरी करतोच की. हो. अरे नमस्कार नमस्कार, गुड मॉर्निंग. बरं झालं. गुड मॉर्निंग. बसा बसा, उठायची गरज नाही. रणजितला खरं म्हणजे माहिती आहे, आपल्या घरामध्ये मोठ्याने बोलायला आवडत नाही. कसली एवढी चर्चा चालली होती? अहो, हेच किती आहे. मराठी माणूस उद्योगामध्ये वागा का याच्यावरती चर्चा चालू होती आमच्या रंजितरावांची. खरं का? यावर तुमच्यापेक्षा चांगलं कोण बोलणार? आपल्याला पु ल देशपांडे माहीत असतील ना? हो, माहिती ना, पु ल देशपांडे लय थोर माणूस. ते असं म्हणायचे की कादंबरीकार आणि लेखक म्हणून आपटी खाल्ली की तो संपादक होतो, अभिनेत्यांनी आपटी खाल्ली की तो प्रशिक्षण वर्ग चालवायला लागतो. तुम्ही उद्योग करता म्हणजे बिझनेसबद्दल चर्चा करणं आलंच. ऐका, म्हणजे असं झालं की म्हणजे एका खानदानी माणसानेच एखाद्या खानदानी माणसाची पारख करावी, नाही का? रंजितराव, ते सही कसली सही?